नमस्कार. तो हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे राकेशला बॉम्ब लावायचा आहे, तर तो कुठे लावावा हा विचार तो करत असतो आणि तो विचार करत असतो की अशी कुठली जागा आहे ज्या जागेजवळ ईश्वरी आणि अर्णव हे दोनच व्यक्ती उभे असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असताना त्याला समोरच एक ट्रॉली दिसते, ज्या ट्रॉलीला सात्विक फॅशनची पॅम्पलेट लावलेलं असतं. म्हणजे हीच ट्रॉली ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू खाद्याच्या पदार्थांच्या त्या त्या स्टेजवरती जाणार. तर आता तो त्या ट्रॉलीकडे बघतो आणि हीच ती संधी का असा विचार करत त्या ट्रॉलीजवळ जाऊन आता तो हा बॉम्ब ज्याच्या हातात जो आहे तो त्याच्यात लावायचा ठरवतो. म्हणजे फक्त ईश्वरी आणि अर्णव हे दोनच व्यक्ती त्या ट्रॉलीजवळ असणार आणि त्यांचा जीव घेणंही आपल्याला सोपं पडणार. ही त्याची जी युक्ती आहे ती त्याने आता अंमलात आणायची ठरवलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की सौदामिनीबाई जी आहे तिला फारच जास्त टेन्शन आलेलं आहे. आता स्पर्धेला थोडाच वेळ उरला आहे आणि अजूनही अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही आलेले नाही स्पर्धेच्या ठिकाणी. त्यांच्या खोलीतनं ते बाहेर पडलेले नाही. त्यांनी काय बनवायचं ठरवले तेही माहीत नाही आणि ही स्पर्धा तर ते दोघं जर जिंकली तर मग काय खरं नाही, सात्विक फॅशन त्यांचंच होणार. आपण जो बदला घ्यायचा प्लॅन केला आहे तो पुन्हा एकदा फेल होणार. ही जी तिची टेन्शनवाली बात बनवून बसली आहे. तर पुढे आपल्याला इकडे बघायला मिळते की ईश्वरी फार घाबरलेली असते. काय करावं काय नाही तिला सुचेनसं होतं. तिची ती भांबवलेली अवस्था पाहून अर्णव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो की तू अगदी खूपच जास्त विचार करत आहे. स्वतःला शांत ठेव. पण ती म्हणत असते काय करू काय करू काय करू. तर आता ह्या सगळ्या गोष्टीवरती शांत डोक्याने विचार केला तरच काहीतरी मार्ग निघेल आणि असं अतिघाई करून किंवा असं घाबरून जाऊन कुठल्याही प्रकारचा पर्याय निघणार नाही. हे असं बोलणं ऐकल्यानंतर खरं तर ईश्वरी आता अर्णवला विचारू लागते की पुढे काय करायचं. तर अर्णव आता तिला म्हणतो की तू फक्त शांत हो, आपण काहीतरी आयडिया काढूया. तर इकडे आपण पाहू शकतो की राकेश हा जो आहे ना तो प्रयत्न करत आहे की कुठेतरी जाऊन हा बॉम्ब अडकवायचा. तर त्याला ती सात्विक फॅशनची ट्रॉली दिसली आहे, तर त्या ट्रॉलीलाच तो अडकवायचं ठरवतो. तर आता आपण बघतोय की त्याला सौदामिनीबाई फोन करते आणि पुन्हा एकदा विचारू लागते की तुझ्याकडे नक्की काय प्लॅन आहे, तू काय प्लॅन करतोय ते तरी सांग, कुठे लावतोयस तू बॉम्ब, मला माहिती हवी. तर आता तो तिला म्हणतो असतो की माझं ठरले, मी ठरल्यानंतर लावल्यानंतर तुम्हाला कॉल करून कळवतो की मी हा बॉम्ब कुठे आणि कसा लावला आहे. तर आता दुसरीकडे आपण पाहू शकतो आता ही अर्णवचे जे वडील आहे ते स्वतःला सोडवून ते निघालेले आहे, पळत सुटलेले आहे. तेही अर्णव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या मागे मागे त्याचा भाऊ हाही त्याच्या मागे पळत असतो त्याला पकडण्यासाठी. अर्णवच्या वडिलांनी मात्र आता डिसिजन घेतला आहे की काहीही झालं तरी वल्लवी आणि हा जो भाऊ आहे ह्याचं सगळ्यांसमोर पितळ उघडं पाडायचं. त्या दोघांनी आजपर्यंत जे जे हिरवून घेतलं त्या सगळ्या गोष्टींचा चांगलाच त्याने आता बदला घ्यायचं ठरवलेलं आहे. अर्णवपर्यंत जाऊन पोचून त्याला ही सगळी गोष्ट सांगायची घाई झालेली रमाकांतला पाहायला मिळणार. पण उमाकांत बंदूक घेऊन त्याच्या मागे लागला आहे त्याचा जीव घेण्यासाठी. अगदी ऐन टायमाला असंही होऊ शकतं की अर्णवला तो भेटेल आणि काही सांगण्याआधीच उदयकांत त्याला गोळी मारूनही टाकेल. इकडे मात्र ईश्वरीची समजूत काढताना अर्णव पाहायला मिळतो. तिला शांत व्हायला सांगतो आणि काही वस्तू आहेत त्या मी घेऊन येतो, तर आपण नवीन काहीतरी बनवूया, थोडा वेळ उरला आहे आपल्याकडे त्याचा सदुपयोग करूया असं म्हणत अर्णव ईश्वरीला समजवत असतो आणि मग तो बाहेर जातो. इथे मात्र ईश्वरी एकटी एकांतात बसलेली असते. तिला फार टेन्शन आलेलं असतं की आपण इतकी मेहनत केली आणि ती सगळी शून्य होऊन गेली. तर तिचं लक्ष काचेजवळ ठेवलेल्या विठुबा रखुमाईकडे जातं आणि विठ्ठल रखुमाईला पाहिल्यानंतर तिला का कोणास ठाऊक अचानकच काहीतरी युक्ती सुचते आणि देवानेच खरं तर कौल दिला आहे का असं आपण म्हणूया. त्या युक्तीमुळे तिला एकदम जास्त उभारी आली आणि ती घाईगडबडीत अर्णवकडे जाते. अर्णवला म्हणू लागते की भगवंतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, कळत नकळतपणे मला भगवंतांनी मार्ग दाखवला आहे. आता ती युक्ती जर आपण वापरली तर आपण नक्की जिंकू शकतो. तर आता ती युक्ती काय आहे म्हणून अर्णव विचारू लागतो. तर ईश्वरी त्याला सांगू लागते की असं असं करायचं आहे. तर आता ते करायला तो तयार नाही आहे.
व्हॉट रबिश असं म्हणत तो तिला रागवू लागतो. पण ती म्हणते, अहो मी काय सांगते ते नीट ऐका. माझ्याकडे आता जी युक्ती तीच वापरायला हवी. थोडाच वेळ आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण पटकन स्टेजवर जाऊ शकतो आणि आपली विनिंग चान्सेस आपण गमवायला नको. काहीच केलं नाही आणि मग हारलो, पण त्यापेक्षा काहीतरी करून हारलो असं असायला हवं ना. तर आता तिने जी युक्ती दिली आहे ती त्याला काही पटेना. पण तिने आपल्या ईश्वरीने एकदम छान व्यवस्थित सांगितल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे तू म्हणतोय तसं करू. तर काही वस्तू आणण्यासाठी शिर्केंना कॉल करून अर्णव सांगतो. ईश्वरी घाईगडबडीत स्वतःचीही तयारी करत असते आणि अर्णवलाही सांगते की तुम्ही स्केच काढायची तयारी सुरू करा. तर आधी जे स्केच ठरलं होतं त्याच्यात आता बदल करून नवीन कॉस्ट्यूम वगैरे आहे त्यानुसार स्केच बनवायचं. तर आता ते दोघंजणं डिस्कस करत असतात. आता हा जो राकेश आहे हा ट्रॉलीपर्यंत पोहोचलेला आहे. अगदी ट्रॉलीजवळ जाऊन एकदम साफसफाई करतो आहे असं दाखवू लागतो. आजूबाजूला कोणी आहे की नाही पाहतो आणि मग टाईम सेट करून तो बॉम्ब त्या ट्रॉलीच्या खालच्या दिशेने चिकटवून देतो. अगदी सहज त्याने हे सगळं करून दाखवलेले. इथे मात्र वल्लवी वाट पाहत आहे उदयकांत याची. अजूनही आलेला नाही तो. किती वेळ झाला आहे आणि मग पुढचं प्लॅन कसं सक्सेस होईल असा तिचा विचार असताना मग ती कॉल करते उदयकांतला आणि उदयकांतने फोन उचलण्याऐवजी एका भलत्याच व्यक्तीचा आवाज त्या कॉलवरती येऊ लागतो. असा ऐकल्यानंतर ती मग त्या व्यक्तीला विचारते की तुम्ही कोण आहे. मी ज्या व्यक्तीला फोन केला आहे त्यांचा आवाज असा नाही आहे. तर आता रमाकांत म्हणतो की वल्लवी ओळखलं नाहीस, मी रमाकांत. उदयकांतचा फोन माझ्याकडे आहे. तू त्या उदयकांतला ज्या ठिकाणी बोलवणार होती त्याच ठिकाणी मी पण येत आहे आणि लवकरच आपला अर्णव आणि ईश्वरी जे आहे त्यांच्यासमोर सगळं सत्य सांगण्यात येईल. म्हणजे तुझं इतक्या दिवसाचं लपवलेलं सिक्रेट ते मी आता सगळ्यांसमोर ओपन करणार आहे. तर तुला काय करायचं करून घे. इतका मूर्खपणा केला आहे रमाकांतने तिला सांगून. त्याला ह्या गोष्टीचा अंदाजही नाही की ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा जीव पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकतो. तर आता ईश्वरी आयडिया देते त्याप्रमाणे अर्णवला करायला सांगते. तर अर्णव तिला म्हणतो असतं की मला नाही वाटत हे असं वर्कआउट होईल. पण ती म्हणते प्रयत्न तर करूया ना, आपल्याकडे थोडाच वेळ. तर आता हे धोतर नेसवताना ईश्वरीला एक गोष्ट आठवते. तुमच्याकडे मी सगळ्यात पहिले आले त्यावेळेला आपण हे असंच धोतर नेसवलेलं मी तुम्हाला आणि अशी स्पर्धा आपण जिंकलेली आठवतं का. अर्णव मग तिला म्हणतो हो खूपच छान आठवते मला. आणि मग ती सगळे कॉस्ट्युमचे वगैरे सगळे धागे दोरे सगळं ड्रेसअप अर्णवला करून देते आणि अर्णवला एकदम छान तयार केल्यानंतर अर्णवला फार विचित्र वाटतं. पण ती म्हणते की नाही, ह्या ड्रेससोबत हे सगळं घालणं योग्य आहे. आपल्याला जिंकायचं आहे, वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून आपल्याला हे सगळं काही आता सहन करावं लागेल. आणि ती त्याला म्हणते की तुम्ही बाहेर जाता, मी तयारी करून थोड्या वेळात येतेच बाहेर. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की राकेशला कॉल आलेला असतो सौदामिनीचा आणि ती म्हणते की कुठे ठेवला आहे तू बॉम्ब. तर तो तिला सांगू लागतो की मी त्यांच्या ट्रॉलीला बॉम्ब लावला आहे ज्याच्यामध्ये जेवणाचे पदार्थ ते सादर करणार आहे. तर ती ट्रॉली वेडा आहेस का तू, आपण सगळेजण जिथे असू तिथेच ती असणार आहे, मग ती त्याच वेळेला फुटली तर तो म्हणतो नाही, आपण फक्त आता नजारा पाहायचा. तर हे सगळं काय म्हणून आता तो विचारू लागतो. तर आता राकेश म्हणतो की टायमिंग असा सेट केला आहे की किती जणांच्या नंतर त्यांचा नंबर येणार त्यानुसार तितकी मिनटं जोडून त्या मिनटापर्यंत म्हणजे 7व्या नंबरला राकेश म्हणतो की अर्णव आणि ईश्वरी जाणार. तर त्या वेळेची कॅल्क्युलेशन करून तसा टायमिंग फिक्स केलेला आहे आणि त्याच टायमिंगवरती आता तो बॉम्ब स्टेजवरती असताना ईश्वरी आणि आपल्या अर्णव त्यावेळेला फुटेल. तर राकेशची ही जी कमाल धम्माल गोष्ट ऐकल्यानंतर खरं तर सौदामिनीला फार आनंद होतो. इतके दिवस ज्या बदल्यासाठी मी इथे धडपडत होती तर ती गोष्ट पूर्ण होणार आहे, ह्या गोष्टीचा आनंद तिला आहे. लावण्यासाठी मी ती सगळी गोष्ट केली आहे, या गोष्टीचा आनंद आहे. लावण्याचा बदला पूर्ण करणार असं म्हणत सौदामिनीने तो बदलाच पूर्ण करण्याच्या हेतूने हे सगळं केलं आहे आणि तो हेतू लवकरच साध्य होणार ह्या गोष्टीचा ती आनंद व्यक्त करते. राकेश म्हणतो होईलच, आपण सगळेजण इथेच त्यांना पाहूया दोघंजणं कसे मारतात. तर आता राकेश ट्रॉलीच्या जवळून निघालेला असतो आणि जाता जाता त्याचा धक्का आता अर्णवला लागलेला असतो. आणि इकडे दुसरीकडे आपण पाहतोय अर्णव आणि ईश्वरी यांची तयारी झालेली असते.
अर्णवला फोन येतो, रेंज नसते म्हणून तो बाहेर आलेला असतो. आता बाहेर आलेला असताना त्याला त्याच्या ट्रॉलीजवळ एक व्यक्ती दिसते. त्या व्यक्तीला तो थांबवण्याचा प्रयत्न करतो. धक्का देऊन गेलेली असते ती व्यक्ती. तर आता त्या व्यक्तीला थांबवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तर एक कटाक्ष आता त्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे टाकली. अगदी चेहरा झाकलेला होता, पण डोळ्यांचे हावभाव, अगदी डोळे कुठेतरी पाहिले असं अर्णवला वाटू लागतं. अर्णव विचार करतो, ह्या व्यक्तीला मी कुठे पाहिलं असेल. तर आता ती व्यक्ती कुठेच नाही तर त्याच्या घरातच होती इतकी वर्ष. तर त्या व्यक्तीला पाहिल्या अर्णवला मग लगेच राकेश आठवतो. आता सध्या फरार पण आहे ना तो. तर तोच आता इथे आला आहे आपल्या जीवावर उद्धार होण्यासाठी. ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येते आणि अर्णव राकेशला थांबवण्यासाठी त्याच्या मागे मागे धावू लागतो. राकेश पुढे, अर्णव मागे. इकडे मात्र ईश्वरीचा अनाऊन्समेंट होतो नावाची. तिला स्टेजवरती बोलवत आहे. आता ती तिचं स्टेजवर जायला निघायला तयार नसते, पण इथे जबरदस्ती नम्रता म्हणते की जरी अर्णव नसेल तरी तू जायला हवं, आपल्याला ही संधी सोडता येणार नाही. तर चला तर मग पुढे काय ट्विस्ट येतो तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.